नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्व पक्ष व निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। असं असताना आता हरियाणामध्ये भाजपाचे 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काही तासातच 20हून अधिक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले। तर हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार असताना भाजपाने आपली 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। ही यादी जाहीर होऊन 24 तास उलटले नाहीत तोच भाजपामध्ये एकामागे एक राजीनामे सुरू झाले। पक्षाने पहिल्या यादीत काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली असल्याची समोर आलं तर आणि मंत्र्यांना डावले देखील गेलं। त्यामुळे तिकीट न मिळाल्याने काही नेते नाराज आहेत व पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे देखील दिले आहेत। तर भाजपाचे 3 बडे नेते माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे पुत्र रणजीत चौटाला आणि कॅबिनेट मंत्री आमदार लक्ष्मण दास नापा आणि हरियाणा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कर्णदेव कबोजा यांनी देखील राजीनामा दिला आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।